टार्गेट कितीचं आहे उत्पन्नाचं? वसुलीचे आहे ते बी वसुलीचे. हो ना, धरा ना तुम्ही टार्गेट तर सांगा ना तुम्ही. समजा आपली 5 लाख वसूल झाले. 5 ते 15,000 रुपये तुम्हाला खर्च करायचा अधिकार आहे. तर 15,000 65 लोकांना पैसे द्यायचे भैया. 15,000 रुपये जे आहे ते 65 लोकांना द्यायचे. त्यांचा मुद्दा होता की पहिले पैसे येत होते, पण पहिले ते वित्त आयोगाचे जे पैसे यायचे त्याच्यातून द्यायची तरतूद होती. आता ती सरकारने रद्द केलेली. त्यामुळे यांना 3% काय देता येईल ते देता येईल. नंबर 2, तुला माझ्याकडनं पाहिजे असेल अपंगासाठी तर घराला घरकुल पाहिजे असेल किंवा आणखी कोणी जिल्हा परिषदची सेपरेट योजना असेल ग्रामपंचायतच्या व्यतिरिक्त, ती तुला मी करून द्यायसाठी तयार आहे. मला फक्त तो शासनाचं जी आर तो दाखव. मी काल फक्त बजेट वाचलं. बजेटमध्ये घरकुल देत आहे. ज्या यादीमध्ये नाव नाही, कुठल्याच यादीत नाव नसलं पाहिजे त्याला ही एक तरतूद नाही. तर तिकडं घरकुलात नाव आणि इकडं बी घरकुलात असं होणार नाही. ते होत नाही. आता सगळं सरकारने एका ठिकाणी लिंकिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आतापर्यंत 2-2 विहिरीचे पैसे निघत होते, 2-2 शेततळ्याचे निघत होते. जे झालं ते झालं. आता इथून पुढे काही होणार नाही. आणि ते करायचा प्रयत्न केला तर तुमच्यावर गुन्हे पण दाखल होतील भविष्यामध्ये. आता असं पण आहे, लोकांनी ते जागावा. कारण हे जे आधार कार्ड लिंक प्रत्येक ठिकाणी गेलं का आधार कार्ड लिंक करा, त्याचं कारणच हे तर तुमचं ते सगळंच रेकॉर्ड आता सरकारकडे जमा व्हायला लागलेले आहे. तुम्हाला आतापर्यंत काय व्हायचं, कृषी विभागातून एक योजना घ्यायची, पंचायत समितीतून दुसरी घ्यायची, जिल्हा परिषदेतून तिसरी घ्यायची, आमदार खासदार कोण मेंबर कोण झेडपी मेंबर कोण चौथी घ्यायची, ग्रामपंचायतला 5वं घ्यायचं, असं व्हायचं. आता एका योजनेसाठी तुम्हाला सगळ्या ठिकाणून लाभ होणार नाही, ती काळजी घ्या सगळेजण. हा, आणि भैया तुझा विषय अपंगाचा केलेला आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमच्या नावामध्ये पण सुधारणा केलेली आहे. तुम्हाला आता काय म्हणायचं? दिव्यांग म्हणायचं, अपंग सुद्धा म्हणायचं नाही. फक्त दिव्यांग ना सांगून काही उपयोग नाही सर. आता बघा दिव्यांग ना त्याला काही योजना घ्यायच्या पण कुठं जायचं, शहरामध्ये जायचं, बजापूरला जायचं. पण ऐका ना, काय उपयोग त्याचा? भैया ऐक ना, तुझं नाव काय? अशरफ. अशरफ. पण आता या सगळ्या ऑनलाईन झालेल्या आहेत. तुला फक्त सेतू केंद्र लोक जायचंय. आणि जर नसेल ती बी तर व्यवस्था, तर सेतू केंद्राला फोन, तू माझा याच्याकडे नंबर दे, तुला घरी पाठवलं, तुला अर्ज तुझा ऑनलाईन करून घ्यायचो. अजून काही सांगू तुझ्यासाठी? माझं माहिती आहे मला. तुझं वैयक्तिक म्हणजे 65 लोकांची व्यवस्था. तुझ्या गावात 65 आहे ना? एक मिनिट, तुझ्या गावात 65 अपंग आहे ना? त्या लोकांना माझे नंबर देऊन ठेव. त्यांना जी सेवा घरपोच लागेल ती मी करून दे. पण तुम्ही म्हणले मला जेवण नाही, तसं नाही. आणि आम्हाला ते नाही होणार. परंतु कमीत योजनेचा फायदा तुला घरपोच कसा देता येईल तेवढं बघू. हो तेच ते. कमीत कमी चक्र करायला लावलं पाहिजे कोणाला अपंगाला इकडे तिकडे. त्यांना माहिती आली ना तर करून घेत. मग विषय असा आहे, अजून सगळे मंडळी मारतोय ना, आता व्यर्थ चक्रा मारतोय. सरकारच्या सगळ्या योजना आता ऑनलाईन बरेचशे झालेल्या आहे. जिथं ऑनलाईन जावं लागतं तिथं ऑनलाईनच गेलं पाहिजे. आणि तुम्ही ऑनलाईनला जिथं ज्या सेतूवर तुम्ही जातात, तुमचा एखादा फॉर्म रिजेक्ट कशामुळे झाला तर ते सुद्धा कारण कळतं. रिजेक्शनचं कारण कळतं. तुमचं फॉर्म पुढे जाण्यासाठीचं काय करायचंय तुम्हाला ते पण त्याच्यात सांगितलं जातं. प्रत्येक सॉफ्टवेअर सरकारने जे डेव्हलप केलेले त्या सॉफ्टवेअर मध्ये प्रश्न उत्तर दिलेले, सगळे प्रश्न उत्तर तिथंच आलेले असतात. परंतु काय होतं, ते सेतूवाला बी तुम्हाला नीट व्यवस्थित सांगत नाही, अधिकारी त्याचं उत्तर नीट सांगत नाही, आणि मग त्याच्यातून मग तुम्हाला चक्रा वाढत चालतात. ह्या व्यर्थ चक्रा होतात. असं आहे. पुढे